नमस्कार मित्रांनो, आज आपण बघत आहोत कटुका, ज्याला मराठी भाषेमध्ये कुटकी असं म्हटलं जातं. कुटकीचा गण आहे भेदनीय. कटुरस आहे कुटकीचा, त्यामध्ये भेदन कार्य करते, लेखन करते, स्तन्यशोधन, तिक्तस्कंद. तिक्तरसामुळे ती स्तन्यशोधन कार्य करते. कुल आहे तिक्तकुल, स्कोफ्लरियासी फॅमिली. त्याचे लॅटिन नेम आहे पिक्रोरायझो क्युरोरो. पर्याय: कांडरुहा, मत्स्यशकला, चक्रांगी, कृष्णभेदा, शतपर्वा. कुटकीचं जे कांड आहे, आपण त्याला समजा तोडलं मधून आणि ते लावलं तर त्याचं ते कांड येतं, रुजतं आणि ते येतं. मत्स्यशकला, कंदांवर मासाच्या खवल्यांप्रमाणे खवले असतात. मासाचे एकदम असं पातळसर लेअर असते आणि ती माशांच्या खवल्यांप्रमाणे दिसते कंदावर. चक्रांगी, त्याच्यावर असे चक्राकाराचे चिन्ह असतात. कृष्णभेदा, ते कांड आतून तोडलं तर काळं दिसतं. आणि शतपर्वा, त्याच्यावर अनेक असे पर्व असतात. उपयुक्तांग: भौमिक कांड. कुटकीचे मूळ, आपण त्याला व्यवहारात कुटकीचे मूळ म्हणतो. रासायनिक संघटन: पिक्रोरायझिन आणि कटुकिन, हे दोन रासायनिक संघटन आहे. नंतर गुण: कुटकीचा रस तिक्त आहे, विपाक कटू आहे, वीर्य शीतवीर्याचं आहे आणि गुण लघुवृक्ष आहे. तिक्त आणि कटुरस असून देखील पण कुटकी ही शीतवीर्याची आहे, हे लक्षात घ्या. प्रमुख कार्य व उपयोग: तिक्तरसाने रुचिकर दीपन, यकृतोजन आणि पित्तसारक. तिक्तरस, युजली तिक्तरस आपण प्रत्येक मेडिसिनमध्ये देतो, लाईक वातव्याधी वगैरे असेल, दीपन पाचन करण्यासाठी आपण तिक्तरसाचेच कडू औषधच देतो आपण. तसंच त्यामुळे कडू औषधाने रुची, दीपन, यकृताचं जे खराब पित्त असतं ते बाहेर काढलं जातं आणि पित्ताचं सरण होतं, म्हणजे मला वाटते ते बाहेर टाकलं जातं, म्हणजे पित्तसारक आहे. त्यामुळे ते आपण अरुची, अग्निमांद, यकृतविकार आणि कामलेमध्ये आपण कुटकी वापरू शकतो. आता कामलेमध्ये, वृद्धपद कामलेमध्ये, याच्यामध्ये जे कफामुळे आलेला जो अवरोध आहे तो तिक्त आणि कटुरसामुळे तो दूर होतो आणि पित्ताचं मला वाटे शोधन होतं. कुटकी भेदन असल्याने उदर, अनाह, विबंध यामध्ये दोष संघात भेदनासाठी आणि मलभेदन, दोषांचा जो काही दोष जे एकत्र आले आहे त्याच्यामुळे उदर, अनाह, विबंध असं झालेलं असेल आमाशयामध्ये, तर त्याचा दोषसंघाचं भेदन करण्यासाठी आणि मलाचं भेदन करण्यासाठी कुटकी वापरावी. परंतु जर कुटकी आता वृक्ष आहे, खूप वृक्ष आहे, कारण त्याच्यामध्ये लघु वृक्ष, शीत, त्याच्यामध्ये इथला वाद वाढेल. मलभेदन होताना त्याच्या पक्वाशयामध्ये शूल उत्पन्न होईल. त्यामुळे कुटकीला आपण सिंगल नाही वापरायचं. कुटकीला आपण सुंठी आणि बडीशोप किंवा इतर काही जे स्निग्ध द्रव्य असतील त्यांच्यासोबत आपण देऊ शकतो. कुटकी तिक्तरसामुळे कृमिघ्न कार्य करते आणि तिक्तरसामुळे तो स्तन्यशोधन पण कार्य करते. उदररोगातील जो संचित दुष्ट कफ आहे आणि अपधातू कुटकीच्या भेदन कार्यामुळे मला वाटे शरीराबाहेर टाकला जातो. जे दोषांचं जे एकत्र आल्यामुळे जे संघात आहे किंवा दुष्ट कफ एकत्र आल्यामुळे जे काही दुष्टकफ एकत्र आल्यामुळे त्याचं भेदन कटुरसाने आणि तिक्तरसाने ते भेदन करते कुटकी स्पेशली, आणि ते दुष्टकफ एक सुटा व्हायला लागतो आणि मग शरीराबाहेर टाकला जातो. तिक्तरस आणि शीतवीर्य आहे, त्यामुळे रस रक्तगत पित्ताचे शमन. शीतवीर्य आणि पित्ताचं शमन, तिक्तरसाने पण पित्ताचं शमन, त्यामुळे धातू प्रसादन होतं. आणि मग जे हृदयाला जाणाऱ्या ज्या रहस्यवायू धमन्या आहे त्यांचं पण दोषांचं शोधन होतं. त्यामुळे कुटकी ही हृदय कार्य करते. ह्याच्याने कुटकी हे हृदय कार्य करते. आता तिक्तरस आणि ज्वराचा आपल्याला माहिती आहे संबंधच आहे, संबंध तर आहे. तिक्तरसामुळे काय करते, ती रसगत आमाचे पचन करते, रसगत आमाचे पचन करून आणि कफपित्ताचं शमन करते. त्यामुळे ज्वरामुळे आपण कुटकी विशेष वापरतो. तिक्तरसामुळे स्तन्यशोधन. कुटकीचा प्रतिनिधी आहे त्रायमान. आणि कुटकीची दोषज्ञता, आता
सगळ्या कटु तिक्त रस कटुविपाक वृक्षलघु ह्याच्यामुळे ते कफग्न कार्य करते, म्हणून तिचं मेन भेदन हे कार्य आहे. नंतर तिक्त आणि शीत पित्तग्न आहे, म्हणून ती ह्याच्यामध्ये वापरली जाते, कामलेमध्ये वापरली, कारण पित्तग्न म्हणजे यकृत विकारामध्ये मोस्टली वापरतो आपण. आणि तिक्त रस कटुविपाक वृक्षलघु शीत हे सर्व वातवर्धक आहे.